सकाळी पायी फिरण्याचे 15 आश्चर्यकारक फायदे. निरोगी आरोग्यासाठी सकाळी चालणे खूपच फायदेशीर असते. सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत की ज्यामुळे शरीरासोबतच मनही निरोगी राहते. तसेच यामुळे शरीरातील रक्तभिसरण चांगले राहते आणि त्यामुळेच अनेक प्रकारच्या आजारापासून आपल्याला आराम मिळतो. आपल्या शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने खाणे आवश्यक आहे त्याच पद्धतीने व्यायाम आणि चालणेसुद्धा खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यायाम करता येत नसेल तर तुम्ही दररोज सकाळी 30 मिनिटं चालण्याचा नित्यक्रम करा. तर दररोज 30 मिनिटं पायी फिरण्याचे काय फायदे आहेत तर ते जाणून घेऊयात. नंबर 1. तुम्ही दररोज सकाळी योगा किंवा जिमला जात नसाल पण दररोज सकाळी नित्यनियमाने चालत असाल तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तर खूपच कमी होते. त्यामुळे दररोज नित्यनियमाने 30 ते 35 मिनिटं चालणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. नंबर 2. दररोज सकाळी चालण्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुम्ही आठवड्यातून किमान 5 दिवस मॉर्निंग वॉक केल्यास अनेक प्रकारच्या आजारापासून बचाव होतो. चालण्याने सर्दी, फ्लू इत्यादीचा धोका तर फारच कमी होतो. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर चालण्याची सवय लावा. यामुळे तुम्ही आजारी देखील पडणार नाही. नंबर 3. निरोगी राहण्यासाठी शरीरात रक्तभिसरण चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा रक्तभिसरण चांगले असते तेव्हा हृदयाचे कार्य व्यवस्थित होते. यामुळेच रक्तदाब आणि पक्षघाताचा धोकासुद्धा कमी होतो. रक्तभिसरण व्यवस्थित राहिल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका तर खूपच कमी होतो आणि त्यामुळेच रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी दररोज नित्यनियमाने 30 मिनिटं आवश्यक फिरावे. नंबर 4. तुमच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी चालले पाहिजेत. सकाळी चालण्याने पाय आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. चालणे हे देखील स्नायूंना टोन करते. रोज मॉर्निंग वॉक केल्यास स्नायूंच्या दुखण्यांपासून आराम मिळतो. पण गुडघे किंवा शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर जास्त चालणे टाळावे. नंबर 5. रोज मॉर्निंग वॉक केल्यास मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे तणाव कमी होतो. तसेच रोज चालण्याने मेंदू निरोगी होतो. नैराश्य, तणाव टाळण्यासाठी तुम्ही दररोज मॉर्निंग वॉक केलाच पाहिजे. नंबर 6. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्ही दररोज सकाळी लवकर उठून फिरायला जाऊ शकता. चालण्याने आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. आणि तसेच दररोज मॉर्निंग वॉक केल्याने तुम्हाला रात्री झोपसुद्धा चांगली येते आणि तुम्ही कायम उत्साही राहता. नंबर 7. फक्त 30 मिनिटाच्या चालण्याने तुम्ही तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकता. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी दररोज चालणे फारच गरजेचे आहे. नंबर 8. सध्याची जीवनशैली पाहता लोकांचे वजन भरपूर प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे असे लोक फारच चिंतित असतात. तर अशा परिस्थितीत दररोज 30 मिनिटं चालल्यास तुम्ही तुमचे वाढते वजन नियंत्रित ठेवू शकता. एवढेच नाही तर चालण्याने तुमच्या कॅलरीजसुद्धा बर्न होतात आणि त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग वॉक हा उत्तम पर्याय आहे. नंबर 9. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी किमान 30 मिनिटं मोकळ्या जागेत चालणे फारच आवश्यक आहे. याने तुमचा मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. यामुळेच खूप आराम मिळतो आणि जर तुम्ही योग्य आहार घेऊन चालत असाल तर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. नंबर 10. अनेक वेळा वृद्धांना सांधेदुखीची समस्या असते. तर अशा स्थितीत दररोज 30 मिनिटं चालणे गरजेचं आहे. यामुळे स्नायू मजबूत राहतील आणि सांधेदुखीतही आराम मिळेल. नंबर 11. नित्यनियमाने दररोज चालण्याने हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरते. हा कमी प्रभाव असलेला व्यायाम असल्यामुळे हाडांची घनता आणि ताकद वाढते आणि त्यामुळेच फ्रॅक्चर होण्याचा धोका फारच कमी होतो. सकाळी चालणे हे आयुष्यभर हाडांचे आरोग्य वाढवण्याचे आणि राखण्याचे एक सर्वसमावेशक साधन आहे. नंबर 12. नियमितपणे दररोज नित्यनियमाने मॉर्निंग वॉक केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते. तसेच आपल्या वृद्धत्वाची त्वचा दिसण्यास आणि ती विलंब करण्यास, चेहऱ्याला निरोगी चमक देण्यास मदत करू शकते. त्यामुळे नित्यनियमाने 30 मिनिटं दररोज सकाळी मॉर्निंग वॉक केलाच पाहिजे. नंबर 13. पोहणे आणि नियमित चालणे यासारखे व्यायाम गरोदर मातांसाठी फायदेशीर ठरू शकतात. नियमित सकाळी चालण्याने शरीरावरील अनियमित हॉर्मोन्सचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे गरोदर मातांनीसुद्धा मॉर्निंग वॉक आवश्यक केला पाहिजे.
नंबर 14, निरोगी राहण्यासाठी रोज चालणे खूपच गरजेचं आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही दररोज 20 ते 25 मिनटं देखील चालू शकता. 20 ते 25 मिनटं चालण्याने तुम्ही नेहमी निरोगी आणि आजारांपासून मुक्त राहाल. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.